इकडे जिजामाच्या हातात पोरं भलती घासून प्रॅक्टिस करत होती. स्किल पण भलत्यात चालू होते पोराचे. म्हणलं आज काहीतरी आहे राव शाळा. तर चला मग मी सांगतो तुम्हाला काय होतं शाळा. पण त्याच्या आधी व्हिडिओ पूर्ण पाहून फॉलो करून घ्या तेवढं. तर जय शिवराय भावांनो. आज इकडे जिजामाच्या हातात 4 वाजता पोरं वारमाबंदी करत होती. म्हणलं यार आज लयच उन्हाची फिटनेस करेल पोरं. पण विषय असा झाला तर 90चा कॅम्प लागला होता. पोराची प्रॅक्टिस ते लवकर घ्यायची. त्यामुळे पोरा लवकर आवरायला लागली. त्यामुळे पोराची रनिंग ती घेतली लवकर. रनिंग झाली आता लगेच ग्राउंड आखत होते. त्यामुळे पोरांना द्वारे आणि शाडू घेऊन लगेच ग्राउंड आखून घेतलं. इकडे आता टीम निवडण्यासाठी सिलेक्टर पण आली. सिलेक्टर होते 4 नॅशनल झाला आमचं रोहित भाऊ आकाश भाऊ बघा. टीम मध्ये कोणची प्लेअर चांगले घेऊ शकते तेच ते निवडू देईन. तेवढ्यात आमच्या दुर्गेश भाऊ नावाला त्याची छातीच फुगली भाऊ. आता तर आमच्या दुर्गेश भाऊ नादच नाही करायचा. इकडे ओमकार भाऊ बाय करत होता हाय करत होती मला कळलं. बरं ते जाऊन इकडे आमचा आकाश भाऊ पोराला स्किल सांगितलं चौडा कसा पकडचा अँकल होड कसं करायचा. आणि रोहित भाऊ पण थायवड त्याची स्किल सांगितलं होतं. झाल्यानंतर स्टेपिंग कशी घ्यायची बोनस कसं टाकायची याची पण स्किल सांगितले. स्किल सांगून ती बसली होती पोराची विधानात प्रॅक्टिस चालू होती. तेवढ्यात माझी फोनची चार्जिंग संपली आणि मेन शूट घ्यायच्या टायमालाच फोनला धोका दिला. मग काय लगेच चार्जर आणलं चार्जिंग लावून घेतलं. कारण की आपल्याला संध्याकाळच्याला पण एडिटिंग करायला चार्जिंग लागतच होती. बरं झालं लाईट होती म्हणलं लाईट पण देते कोण धोका आता.